बल्लू, मी तुझी फुटपट्टी घेऊ शकते का? नाही, अजिबात नाही. अरे बल्लू, आज संध्याकाळी आम्ही सगळे विकीच्या घरी पिक्चर पाहायला जाणार आहोत. तू येणार का? बोलू नकोस, चल हो बाजूला. अरे बल्लू, माझ्या आईने मस्त गोबी पराठे बनवलेत. गोबी याक. अरे बल्लू, ते मीठ मला देऊ शकतोस का? का तुला हात नाही येत का? हाय बल्लू, तू कसा आहेस? चल पळ, तुझं काम बघ. अरे बल्लू, आपल्या शेजारच्या फिरोदिया काकू आहेत ना, त्यांची मांजर भोली आठवडाभर सांभाळायला कोणीतरी हवंय. तू ते काम करशील का? नाही, मला ते करायचं नाहीये, तूच कर. बल्लू प्लीज, मी फिरोदिया काकूंना सांगितलंय की तू भोलीची काळजी घेशील. आता मी त्यांना नाही म्हणू शकत नाही. शिवाय त्या आपल्यावरच अवलंबून आहेत रे. मला ते काही करायचं नाहीये. आपल्या आईशी बोलण्याची ही कुठली पद्धत झाली? ठीक आहे, ठीक आहे, मी करतोय ते काम. तुझ्या मदतीमुळे मला खूप छान वाटलं बल्लू. आणि हां, भोली ही एक गोड मांजर आहे, पण ती जोराने हाक मारली की येत नाही. तिच्याशी प्रेमाने बोलावं लागतं. मला खात्री आहे तुमचं एकमेकांशी चांगलंच जमेल. नक्कीच, नक्कीच आमचं चांगलं जमेल. भोली, नको करूस तसं. हे अवघड प्रकरण दिसतंय एकंदरीत. भोली नाही. चल तिथून खाली उतर. नाही भोली, बघ तू तुझ्याच शेपटीचा पाठलाग करतेस. अगं भोली, चल ये. या खेळण्याशी खेळूया. तू खूप हुशार मांजर आहेस. भोली प्लीज. भोली बघ, आपण एकत्र किती मजा करतोय ना. तू एक छान फ्रेंड आहेस. वाव, आता आपण खूप छान फ्रेंड आहोत. बल्लू, तुझ्याकडे एक्स्ट्रा पेन आहे का? होय, हा घे. अरे बल्लू, तुला आलू पराठा आवडतो का? थँक्स विकी. मला खात्री आहे की हा खूप टेस्टी असेल, पण मला पराठे फारसे आवडत नाहीत. अगं रोजी, मला ते मीठ देतेस का? नक्कीच. हे काय मस्त वागणं. हॅलो राकेश, तू कसा आहेस? हॅलो बल्लू, मी एकदम मस्त आहे. तू कसा आहेस? एकदम मस्तच. अरे मला माफ कर, मी त्या दिवशी तुझ्याशी वाईट वागलो. ओके, ठीक आहे रे. आणि तुझ्या सर्व गँगला सांग की मी वाईट बोलणं पूर्ण बंद केलंय. अरे, मी एका मांजरीकडून खूप काही शिकलोय.